हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजची आपली डिश आहे कुरकुरीत आणि खुसखुशीत बाकरवडी। या पद्धतीने जर तुम्ही बाकरवडी बनवली ना तर कधीच चुकणार नाही। तर सगळ्यात आधी आपल्याला इथे 2 वाटी मैदा घ्यायचा आहे आणि अर्धा वाटी बेसन, आणि याच्यामध्ये आता आपल्याला थोडासा ओवा क्रश करून घालायचा आहे। तुम्ही बघू शकता अगदी चिमूटभर मी ओवा घेतलेला आहे। आणि आता याच्यामध्ये आपण हळद घालणार आहोत आणि चवीपुरतं मीठ। तर हे झालं बाकरवडीच्या कवरचं साहित्य। मसाले बघून घेऊयात। या चमच्याने 3 चमचे साखर पावडर, 2 चमचे तिखट पूड, 1 वाटी सुकं खोबरं, 1 वाटी नायलॉन शेव, 2 चमचे तीळ, 2 चमचे जिरे, 2 चमचे बडीशेप आणि 2 चमचे धने। आणि इथे मी अर्धा लिंबू चिरून घेतलेला आहे। तुम्ही पाहिजे तर चिंचगुळाची चटणीही घेऊ शकता। तर सगळ्यात आधी आपण हे सगळे मसाले भाजून घेऊयात। तर याच्यामध्ये मी सगळ्यात आधी धने, जिरे, बडीशेप आणि तीळ घातलेला आहे। व्यवस्थित खरपूस असा आपण हे कमी फ्लेमवरती भाजून घेऊयात। ठीक आहे, तुम्ही बघू शकता छान खरपूस आपले मसाले भाजलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये सुकं खोबरंही परतून घेऊयात। मी इथं सुकं खोबरं आधी मिक्सरला फिरवून घेतले। तुम्ही पाहिजे तर तसेच तुकडेही घेऊ शकता, कारण की आपण हा मसाला परत मिक्सरला फिरवणारच आहोत। ठीक आहे, तर हा असा कलर येईपर्यंत छान असे सगळे मसाले आणि खोबरं आपण भाजून घेतलेले आहे। आता हा मसाला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ। तोपर्यंत आपण बाकरवडीचं कवर आहे ते पीठ मळून घेऊ। तर इथं मी फूड प्रोसेसर वापरणार आहे कणिक मळण्यासाठी। तर सगळ्यात आधी मी इथं हे सगळं पीठ घेतलेलं आहे। याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपण हळद, मीठ आणि ओवा घालून घेतलेलं आहे। तर इथं अर्धा ग्लासला थोडंसं जास्त असं पाणी लागणार आहे आपल्याला। आणि प्रोसेसर सुरू करून मी याच्यामध्ये कणिक मळून घेणार आहे। अवघ्या 1 ते 1.5 मिनिटामध्ये आपली कणिक तयार होते। अजिबात कष्ट लागत नाहीत। तुम्ही बघू शकता 1.5 मिनिटातच आपलं हे बाकरवडीच्या कवरसाठीचं पीठ तयार आहे। आता आपण चपातीला कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट असं आपल्याला हे कणिक मळून घ्यायचे। ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली कणिक मळून झालेली आहे। पुढची कृती करून घेऊ। मगाशीचा भाजलेला मसाला व्यवस्थित थंड झालेला आहे। हा मसाला मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आहे आणि याच्यामध्ये आपण तिखट पूड घालून देऊ। परत याच्यामध्ये साखर पावडरही घालून देऊ आणि चवीपुरतं मीठ। तर तुम्ही बघू शकता मसाला मी मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेतला आहे। एका बाउलमध्ये हा मसाला काढून घेऊयात आणि याच्यामध्ये आपण शेव, आपण जी नायलॉन शेव आहे तीही मिक्स करून घेऊयात। अगदी बारीक ही शेव आणायची आहे, नाहीतर बाकरवडी करताना बाकरवडी फुटू शकते आणि तेलामध्ये सगळा मसाला जातो। ठीक आहे, तर बाकरवडीच्या कवरचं कणिक आपली रेडी आहे। चपातीपेक्षा डब्बल असा आपला हा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला लाटायचा आहे। जर तुम्ही जास्त पातळ लाटायला गेलात तर बाकरवडी फुटू शकते आणि मसाला जो आहे तो बाहेर येऊ शकतो। तर अशी आपली पोळी लाटून झालेली आहे। तुम्ही बघू शकता ही अशा साईजची आपल्याला पोळी लाटून घ्यायची। आता आपण सगळ्यात आधी काय करायचे, मी लिंबू पिळून घेतला एका बाउलमध्ये आणि हा लिंबूचा जो रस आहे तो आपल्याला एका बाजूला लावून घ्यायचा आहे। जर तुम्ही लिंबू नाही वापरला तर मी मगाशी सांगितलं तसं चिंचगुळाची चटणीही वापरू शकता। आता आपण जो मसाला तयार केला आहे तो याच्यावरती व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे। मी तुम्हाला एक खास ट्रिकही सांगणार आहे, याने तुमचा मसाला अगदी बाकरवडीला व्यवस्थित चिटकून राहील आणि तेलामध्ये हा मसाला सुटणार नाही। ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा आपण हा मसाला पसरलेला आहे। दाबून दाबून आपल्याला हा मसाला व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे। आता लाटणं घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने दाब देऊन आपल्याला हा मसाला व्यवस्थित जी खालची पोळी आहे त्याला असं दाब देऊन चिटकवून द्यायचं आहे। यानी काय होतं, अजिबात मसाला आपला बाहेर येणार नाही आणि तेलामध्ये बाकरवडी फुटणार नाही। आता दाब देत देत आपल्याला बाकरवडीचा रोल तयार करायचा आहे। प्रत्येक वेळेला जेव्हा आपण फोल्ड करू तेव्हा थोडासा दाब द्यायचा आहे आपल्याला आणि व्यवस्थित दाबत रोल असा हा पुढं घेऊन यायचा आहे। तर असा हा आपला रोल तयार झालेला आहे। आता आपण या रोलचे 2 भाग करून घेणार आहोत।
मी तुम्हाला दाखवते किती मस्त मसाला आपला लागलेला आहे, चिकटलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा रोल थोडासा दाब देत आपल्याला असा फिरवायचा आहे। एकदा फिरवून झाल्यानंतर आपण जे साईड आहे ते व्यवस्थित असे चिमटे देत चिटकवत जायचं आहे, कारण की हे जर तुम्ही व्यवस्थित सील नाही केलं तर तेलामध्ये आपली बाकरवडी फुटू शकते। ठीक आहे, तर असं हे व्यवस्थित सील केलेलं आहे। आता परत एकदा आपण हा व्यवस्थित दाबून घेऊ आणि याच्या वड्या पाडून घेऊ। तर वड्या पाडून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, एक वडी घ्यायची आहे आणि याला असं दाबून घ्यायचं आहे। याने मसाला व्यवस्थित सील होऊन जातो आणि बाकरवडी तेलामध्ये उघडण्याचे काही चान्सेसच राहत नाहीत। ठीक आहे, तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपल्याला हे सील करायचं आहे। बाकरवडी आडवी आहे ती अशी उभी करायची आणि आपल्याला हे दाब द्यायचं आहे। अशा प्रकारे मी सगळ्याच बाकरवड्या करून घेतलेल्या आहेत। ही पद्धत वापरून बघा, तुमची बाकरवडी कधीही तेलामध्ये सुटणार नाही। तर सगळ्या बाकरवड्या आपल्या तयार आहेत। आता आपण बाकरवडी तळून घेऊ। तेल कडकडीत गरम झालेलं आहे, गॅस फ्लेम लो करून द्या आणि सगळ्या बाकरवड्या सोडून द्या। आणि लक्षात ठेवा, अगदी मंद आचेवर आपल्याला 20 ते 25 मिनिटासाठी बाकरवडी तळून घ्यायची आहे। जर तुम्ही हाय फ्लेमवरती बाकरवड्या तळल्या तर त्या आतून कच्च्या राहतील आणि परत थोड्या वेळाने मऊ पडून जातील। तुम्ही बघू शकता 10 मिनिटासाठी आपण बाकरवड्या तळलेल्या आहेत। आता आणखी 10 मिनिटासाठी आपण ह्या तळणार आहोत। छान अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत बाकरवडी आपली तयार होईल। तुम्ही बघू शकता कुठेही मसाला बाहेर आलेला नाही किंवा बाकरवडी ओपन झालेली नाही आहे। तर अशा ह्या आपल्या खास बाकरवड्या तयार आहेत। माझी पद्धत नक्की वापरून बघा, कधीही तुमची बाकरवडी चुकणार नाही। फ्रेंड्स, माझं चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच।